सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. बाबा असं समोर बसले होते, ते म्हणले काय बी सांग की, काय एक म्हणून सांगायचंय काय तुला, काय बी सांग. तसं आपल्याकडे जर विचार केला तर बघा, हा तुकाराम महाराजांना प्रश्न पडला की काय सांगू आता संतांचे उपकार. हा प्रश्न कधी पडतो, जर त्या वक्त्याला हिथं उभा राहणाऱ्याला म्हणजे तुकाराम महाराजांना त्यांचे उपकारच माहित नाहीत, तर मग हा प्रश्न पडतो काय सांगू. आज भांडवलच नाही आता माझ्याजवळ, बरोबर आहे. मग आता मी काय सांगणार, मला प्रश्न पडणार ना, आता काय सांगू. हे झाली बाजू. दुसरी एक बाजू असते की माझ्याजवळ भरपूर आहे, माझ्याजवळ भरपूर भांडवल आहे, पण आता काय सांगू, थोडासा वेळ आहे, आता काय सांगू. एवढं सगळं सांगणं होत नाही, म्हणून एक प्रश्न पडतो, आता काय सांगू. आणि तिसरं एक या ठिकाणी सांगण्यासारखं आहे, कधी हा प्रश्न पडतो आता काय सांगू. अहो सांगण्यासारखंच नसतंय, मस्त भांडवल असतंय, पण लय गाबाळ असतंय, पण ती सांगण्यासारखं. मग आता काय सांगावं असलं सांगते दिवाळी कीर्तनात. म्हणून प्रश्न पडतो आता काय सांगू. तुकाराम महाराजांना हा प्रश्न पडला, आता काय सांगू. संतांचे उपकार, संतांचेच का त्यांच्या लक्षात आलं, देवाचे उपकार का नाही त्यांना आठवलं. जाऊ द्या आपल्या तुमच्या सामान्य लोकांचं हो. आता उपकार कोणाकोणाचे आहेत बघा. पहिला आहे नदीचे उपकार आहेत आपल्यावर. आता थोडक्यात मी सांगतो, नुसतं दिग्दर्शन त्याचं करून जातो, मला विस्तार त्याला करायचा नाहीये. नदीचे उपकार आपल्यावरती आहेत बघा, आहेत का नाही, तुम्हाला मान्य आहे का नाही. जर आपली चंद्रभागा जवळ नसती तर आपल्याला पाण्यानं पाईपलाईनीनं इकडं पाणी आलं असतं का. जर चंद्रभागा नसती, भीमा नसती, तर तिथं धरण बांधलं गेलं असतं का, आणि त्या धरणाचं पाणी कॅनलनं आपल्याकडे आलं असतं का, आणि आपण सुजलम सुफलम झालो असतो का. आणि आपल्याला देवाची गरज त्याच्यामुळेच तर भासत नाही ना. देव नकोय आपल्याला, काय कमीच नाही हो. मराठवाड्याकडे जाऊन बघा, दुष्काळी भागाकडे जाऊन बघा, आणि त्यांना प्यायचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आपल्याला सगळी मुबलकता आहे, त्यामुळे देव आपल्याला गरज नाही त्या देवाची. असो, त्या नदीचे उपकार आहेत. थोडक्यात मला सांगायचे समुद्राचे उपकार आहेत. समुद्रातून वाफ होते ढगामार्फत, ढगाचे उपकार. अरे तिथं वाफ झाली, वर गेलं, पण तिथून हिथं आणण्याचा पावसाचं काम कोण करतं, ढगाचे उपकार आहेत. सूर्याचे उपकार आहेत, आई वडिलांचे उपकार आहेत, गुरुचे उपकार आहेत, आणि त्या भगवंताचे उपकार आहेत. कारण त्यांनी हा मनुष्य देह दिला, देवे दिला देह, बरोबर आहे ना. देवे दिला देह. आपल्या ह्यानं कर्तृत्वानं आपण जन्माला मनुष्याच्या आलोच नाही, देवाने चान्स म्हणून दिलाय. बघू एक संधी, त्या लोंपाटामध्ये असते ना सगळे, काय म्हणते त्याला, बाय चान्स काय म्हणते, हा बाय चान्स आहे काय, म्हणजे सगळ्या जोड्या लागतात आणि एक शिल्लक राहते ना, त्याला जोडी नसते, म्हणून त्याला बाय चान्स न वरच्या ह्याच्यामध्ये प्रवेश मिळतो. त्याला बाय चान्सने आपल्याला हा नरदेह मिळाला ना, आपण त्याचा योग्य त्या कामासाठी मिळाला होता, पण तो वापर करत नाही. ही शोकांतिका सोडून द्या. अनेकांचे उपकार आहेत, देवाचे उपकार आहेत, पण संतांचेच उपकार का सांगितले, मला तर प्रश्न आहे बुवा. तुम्हाला पडतो का नाही मला माहित नाही. जसं तुकाराम महाराजांना प्रश्न पडला तसा मलाही पडतो की बाबा, तुकाराम महाराजांनी ना जो प्रश्न पडला की काय सांगू आता संतांचे उपकार, देवाचे काय उपकार नाहीत मग आपल्यावरती मानायचे, तर देव हा काय आहे बघा, भेद करणारा माणूस. भक्ता राखे पायापाशी हा भेद करणारा तो आहे. मला उदाहरण थोडक्यात सांगायचे. पांडव पहाते, पांडव अखंड वनवासे परित्या देवासे आठविते. पांडवांनी त्या भगवंताची सेवा केली, भक्ती केली, म्हणून त्याचा द्रौपदीला सहाय्य झाला, तो ठेवून मार्गी गेला. अनेक प्रकारे पांडवांना त्या देवाने मदत केली, पण कौरवांना मदत केली का, भेदभाव केला का नाही. हा भेदभाव देव करतो म्हणून देवाचे नाही उपकार मानतात तुकाराम महाराज. संतांचे उपकार मानतात, कारण संत हे श्रेष्ठ आहेत, संत हे श्रेष्ठ आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत म्हणजे आपल्या प्रथा आपली आई आहे, आई. जसं वडील आपल्या लहान मुलांचे अपराध क्षमा करत नाहीत, त्याला दंड करतात, दंड देतात लहान मुलाला. मात्र आपली आई जी असते ना, आई पदराळ घेते लेकराला, त्याच्या चुकांवर पदर टाकते. त्या पद्धतीने हे संत आहेत. कितीही वाईट असला, त्याचा विरोधक असला, वैरी असला, तरी सुद्धा त्यांचं हितच साधतात. उदाहरणार्थ एक सांगायचं म्हणलं तर सगळ्यांना माहिती आहे, रामायणातला प्रसंग आहे. ज्या बाल्या कोळी अत्यंत हा महापापी होता, त्याच्या इतकं पाप कुणीच केलं नसेल, आणि आपल्याला पण तेवढं करता येणार नाही. करायचं म्हणलं तरी आपण एवढं पाप करूच शकत नाही. एवढं पाप केलं म्हणतात. 7 जण धरलं होतं शास्त्रामध्ये, ते कुठं उल्लेख नाही तसा.
आपण एक एक असं लहान लहान खडा त्यात टाकला होता म्हणे. आपल्यासारखे आहे रे गैरे मारल्यावर कधी खडा टाकतच नव्हता. हे असे गंज श्रीमंत असणारी माणसं आणि त्याचा ज्याचा खजिना त्यांना मिळत होता, कारण तो लुटमार करत होता. अरे ज्याच्याकडे पैसे नाही तो त्याचं काय करायचं, त्याला मारून तर काय उपयोग आहे. त्या ग्रहस्थाला, त्या पंथस्थाला, त्या असणारा वाटसरूला, तो असणारा वाऱ्याकोळी मारतच नव्हता. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर धन आहे, ज्याच्याकडे हा खिस्सा भरलेला आहे, त्याला गाठायचा पाहिला आणि त्याला मारायचा ना. अशी महान महान असे ऋषी पण असे मोठमोठे असे मारलेले ते खडं भरले होते. असा हसणारा वाल्या कोळे, मला सगळ्यांना कथा भाग माहित आहे, मी वेळ घेत नाही तुमचा. त्या असणाऱ्या वाल्या कोळ्यानं त्याला नारदाची भेट झाली. नारद हे संत आहेत आणि त्या संतांची, त्या नारदाची भेट झाल्यानंतर त्या नारदांनी त्याला घरी पाठवले. अरे मग पोचं फिडशील एवढं पाप, मला पाप असतं काही, त्याला माहीतच नव्हतं की ह्याला पाप म्हणतात. आपल्या बी बऱ्याच लोकांना माहित नाही ह्याला पाप म्हणतात, आणि जरी माहित असलं तरी आपण ते सोडायला तयार नाहीये. वाल्या कोळ्यानं महापाप केलं होतं. संतांची भेट झाली, त्या संतांना एवढं पाप जरी केलं असलं तरी सांगितलं की तू आज या ठिकाणी काय कर, तर त्या असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण कर. म्हणजे काय करायचं, काय करू, कोणतं नाम घेऊ. त्यावेळेस राम जन्माला आले नव्हते, केले रामायण. रामायण केले रामायण, बोलिना वाल्मिक पैशाची करीन वरतोनी दाबीन नामा म्हणे. जसं त्या वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलं त्या पद्धतीनं पुढच्या युगामध्ये रामाला कसं वागावं लागलं. एक शब्द, एक अक्षर सुद्धा वेगळं रामाला वाचता आलंच नाही. तितकी ताकद, तितकी शक्ती असणाऱ्या त्या संतांच्या सांगण्यावरून निर्माण झाली. त्या असणाऱ्या नारदाच्या भेटीवरून त्याला राम म्हणता येत नव्हतं. मरा 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 असं म्हणत असताना सुद्धा त्याला पुण्य जमा झाला आणि त्याला उद्धार झाला. ते संतांचे उपकार आहे, ते काहीच पाहत नाहीत. केले पाप पुण्य ते काहीच न पाहता त्याचा उद्धार करतात. अहो एवढंच नाही, आता या आपल्या सामान्य लोकांवर, पापी लोकांवरच त्या असणाऱ्या संतांचे उपकार आहेत नाही, देवावर सुद्धा संतांचे उपकार आहेत. आता म्हणा तुम्ही देवावर कसे काय संतांचे उपकार आहेत मला सांगा. ज्या वेळेस रामायणाचाच प्रसंग आहे, राम हा रावणाला मारायला गेला होता आणि त्यावेळेस लक्ष्मणाला पण शक्ती लागली होती. कुणी वाचवलं होतं लक्ष्मणाला? कोणी केलं तुम्हाला सगळं माहीत आहे म्हणून काही जास्त सविस्तर किंवा विस्तारानं सांगत नाही. सुषेण वैद्यानं वाचवलं, पण कशाच्या बळावर, म्हणजे कोणतं औषध होतं ते, तर कोणी आणलं होतं? हनुमंतरायानं. हनुमंतराय हे संत आहे त्यांच्याकरता, आणि त्या संतांनी, हनुमंतांनी त्या असणाऱ्या सुषेण वैद्यामार्फत ते औषध दिलं, म्हणून लक्ष्मण उठला. म्हणजे रामप्रभू असेल, लक्ष्मण असेल, याच्या भगवंतांवर सुद्धा त्यांनी काय केलं तर संतांचे उपकार आहेत. आणि असे एक का दोन अनेक सांगायचं म्हटलं तर एका चरणावरती कीर्तन 2 तासाचं होईल. आता काय सांगावं, किती सांगावं, किती जरी रात्रभर सांगत बसलं तरी संतांचे उपकार संपत नाहीत. हा प्रश्न तुकाराम महाराजांना पडला आणि म्हणून तो प्रश्न त्यांनी पहिल्या चरणामध्ये व्यक्त केला. सांगू संतांचे उपकार,
जोगदार काय सांगता संत जोगदार काय सांगता संत जोगदार प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागरिते. आता संतांचे उपकार कसे फार मोठे आहेत. त्यात सच्चिदानंद बाबा लेखकू झाला ज्या माऊलींनी आपली ज्ञानेश्वरी त्या असणाऱ्या सच्चिदानंद बाबांकडून लिहून घेतली. तो इतिहास तुम्हाला माहिती आहे की त्या असणाऱ्या अंत्ययात्रा त्या सच्चिदानंद बाबांची निघालेली होती आणि ती निघालेली असताना पाठीमागं त्याची पत्नी पण आणि रडत चाललेली आहे. आता तिला वाटायचं की आता आपला पती गेला, आता राहून काय करायचंय. कारण त्या काळामध्ये सती वगैरे जाण्याची प्रथा होती की काय माहित नाही मला नक्की, पण असेल किंवा आता राहून काय करायचंय म्हणून करतात. ती निघालेली आहे आता समर्पण करायला, देह समर्पण करायचं, आता राहायचं नाही. आणि त्यावेळेस म्हटले आता मरायचंय असं बी तसं बी संतांचे असणारं शेवटचं दर्शन घ्यावं आणि मग मरायला तयार जावं. त्या ठिकाणी माऊली एका मंदिरामध्ये बसलेले असताना त्या मंदिरामध्ये संन्यासी आहेत, योगी आहेत, महात्मा आहेत असं ती असणाऱ्या पत्नीला वाटलं आणि त्या असणाऱ्या माऊलीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर माऊलीने त्या माऊलीला असणारा आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. त्या महिलेनं विचारलं की महाराज मला या जन्मातला हा आशीर्वाद आहे का पुढच्या जन्मातला आशीर्वाद आहे. माऊलीने विचारलं की बाई म्हणे काय झालं. म्हणे आता जी अंत्ययात्रा निघाली ना इथून ते माझ्या पतीचे आहे. मी असणारी वैधव्य या ठिकाणी मला प्राप्त झालेलं आहे. तुम्ही तर मला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देता. हे खरं का ते शाहू गेलेलं खरं. त्यावेळेस माऊलीने म्हणले थांबा, ते आहे ना थांबा रे म्हणे. तिथं गेले माऊली आणि त्यांना म्हणले त्या चौघ खांदेवाल्यांना म्हणले ते असणारं खाली ठेवा. प्रत्येक खाली ठेवायला लावलं आणि त्याच्यावरती काय माऊलींनी मंत्र म्हणले काय असणारा तो प्रयत्न केला. त्यावेळेस जसा झोपेतून मनुष्य उठावा तसा त्या ताटीवर ते सच्चिदानंद बाबा उठून बसले, जिवंत झाले. हे मेलेल्या माणसं सुद्धा जिवंत केली व ही ताकद कोणामध्ये आहे तर संतांमध्ये. म्हणून संत श्रेष्ठ आहे, संतांचे उपकार श्रेष्ठ आहेत. असणारा एक प्रसंग तुम्हाला पण माहिती आहे. एक त्या राजाचं मला नाव आता आठवण गेलं म्हणजे गडबडीमुळं, पण तो राजा आहे. त्या राजाला राणी आहे. आता राजा म्हणजे तर सांगावं लागतं का, पण सांगावं लागतं. एक होता राजा, त्याला दोन आता लहानपणापासून तेच आपण ऐकत आलोय. त्या राजाची राणी आहे. कित्येक वर्ष झालं पण तिला राजाला मुलीच व्हायच्या. आणि आता मात्र राजाला राग आला. राणीला ताकद केली, आता जर मुलगी झाली आता मला काय पाहिजे, मुलगा पाहिजे. जर मुलगी झाली तर ती मुलीचं पण तुझं पण संगत सहन केलं जाईल, शिरच्छेद तुझा केला जाईल, तिला पण मारून टाकलं जाईल. ताकीद केल्याबरोबर राणीला भीती बसली. आणि नंतर मग काही वर्ष झालं, वर्षानंतर गरोदर राहिली राणी, प्रसूत झाली राणी. आणि त्या राणीला आता काय झालं, मुलगा झाला का मुलगी झाली तुम्हाला माहित आहे म्हणजे कसं सांगायचं.
ऐका, त्या राणीला मुलगी झाली ज्याची भीती, ज्याला भेवतीच मोर येते हो, है की नाही? आणि मग त्या राणीला भीती पडली की आता आपलं मरण ठरलं आणि या असणाऱ्या बाळाचं बी मरण ठरलं, आता काय करावं काय विचारत असताना तिला काय सुचना, घाबरून गेली, घाबरली. आता मरण डोळ्यासमोर दिसल्यावर कोणाला सुचतं वय? आपलं पण तीच धांदल होती पुन्हा, पण आता आपण बेसावध आहे, आपल्याला ते आठवत नाही आहे. असू द्या, त्या राणीची ती अवस्था झालेली आहे. आणि त्यावेळेस ती दासी असणारी जवळच होती. ते म्हणे की राणी सरकार काळजी करू नका, मी एक असणारी योजना असणारा त्यातून एक मार्ग काढते. आणि तिने सांगितलं की आपण काय करूया, ह्या असणाऱ्या मुलीला मुलाचे कपडे घालूया आणि राजाला सांगू की मुलगा झाला. ठरलं. पण दुसरा दिवस उजाडला आणि मग ह्याच्या लक्षात आले की आपण काल खोटं बोललेलं उघड पडायची शक्यता आहे. कारण राजा आता कोणाला बोलवणार, ब्राह्मण काकाला बोलवणार, पुरोहिताला बोलवणार, असणाऱ्या आपल्या मुलाचं कुंडली असणारे त्याचं भविष्य सांगायला त्याला बोलवणार. आणि तो ब्राह्मण या लहान मुलाला बघितल्यानंतर म्हणणार अरे ही मुलगी आहे, आणि मग आपलं सगळं उघड होणार. आणि म्हणून करता ती असणारी दासी पुन्हा सकाळ सकाळ त्या काकाकडे गेली, या पुरोहिताकडे, आणि तिला सांगितलं की माझ्यावर कृपा करा, मी असं सांगितलेलं आहे लबाड, राजाला मुलगी झालेली आहे पण मी मुलगा झालेला सांगितला आहे, तेव्हा तुम्ही काय करा, आता मुलगाच म्हणून सांगा. आता त्याला प्रश्न पडला, पण ताकीद केली, जर तुम्ही लबाड नाही बोलला तर मी ती लहान मुलगी आणि राणी तिघांचा जे या ठिकाणी घात होणार आहे त्याला जबाबदार तुम्ही. एक असणारी भ्रूण हत्या, 2 स्त्री हत्या, याचं पातक तुम्हाला लागणार. तुम्ही ठरवा. काका गेले म्हणजे काय असेल ते बोवा नाही, मुलगा झाला आणि त्याचं असणारे सर्व भविष्य राजासमोर सांगितलं. पण एक करा की राजाने त्याला सांगितलं की मोठा होईपर्यंत त्याला ते तुम्ही त्या म्हणजे असं लहान बालक आहे त्याला उघडं बघता येणार नाही, लग्न होईपर्यंत तुम्हाला. राजा म्हणला ठीक आहे, मुलगा झालाय, एवढ्या वर्षानंतर झालाय, आनंद गगनामध्ये मावत नव्हता. आणि बघता बघता वर्ष संपली, मुलगी ती असणारी पण मुलगा आणि त्या मुलाचं पोषक असल्यामुळं आज लग्नाला आलेले आहे. आता प्रश्न पडला की आता करायचं काय. आज या मुलीचं त्या मुलीशी लग्न होणार आहे. आपण जरी मुलगा समजत असलो, कपडे जरी मुलाचे घातले असेल तर ही असणारी मुलगी आहे, त्या मुलीचं दुसऱ्या मुलीशी लग्न होणार आहे आणि त्यांचा संसार हा पुढं म्हणजे विस्कळीत होणार आहे आणि त्याचं पातक आपल्यावर लागणार आहे. राजानं दंड काढण्यापेक्षा आपली आपणच आत्महत्या करू. ही दिदी कुठं निघाली, गावाच्या बाहेर निघाले. गावाच्या बाहेर एक मंदिर होतं, त्यातच आमचे असणारे माऊली बसलेले होते आणि त्या ठिकाणी संतांच्या पायी हा माझा विश्वास, त्यांनी असणारे लोटांगण घातलं, त्यांनी आयुष्यमान भव दीर्घायुष्य हो असं आणि आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्या असणाऱ्या मुलगी जी होती पण मुलाचा पोशाख होता, त्याला अरे बाळा, अरे बाळ्या उठ. आणि मग त्या बागीच्याने सांगितलं अरे हे बाळ्या नाही बाळे, माझा शब्द खोटा होणार नाही. संतांनी दिलेला आशीर्वाद, संतांनी दिलेला शब्द खोटा होत नाही. संतांची ताकद आहे. त्याच क्षणी असणारा केल्या स्त्रीचा पुरुष तो उभा असा एक चरण आहे, प्रमाण आहे. आणि तो असणारा पुरुष अशा पद्धतीनं माऊलींचा म्हणजे संतांचा उपकार अशा आपल्यावर जे आहेत आणि ह्या संतांची परतफेड आपल्याला होणार नाही. अरे काय करावं म्हणजे त्यातनं उपकार आपलं परतफेड होईल. काय करावं, आपण काय करेल, जास्तीत जास्त एखाद्याने तुमच्यावर उपकार केला असेल तर आपण काय करू त्याला, तुम्हाला काय वाटतं? माझ्या जीवाचा केला, पशुमध्ये सुद्धा देव आहे दाखवलं. म्हणजे अनेक चमत्कार, अनेक असणारे त्यांच्या त्या लीला तुम्हाला माहिती आहेत. त्यातलं मला थोडस सांगायचं होतं पण वेळ आहे, असं तुम्हाला अनेकांकडून ते ऐकलेलं आहे. बाळूमाच्या लीला माहित आहे. पण सगळेजण तुम्ही आम्ही या ठिकाणी येता, ते असणारा तुम्ही आम्ही कोणी साजू आणि सगळेजण येतात ते निष्काम येतात का? सगळेजण अपेक्षेनं आलेले आहेत तिथं. मला छाती ठोक सांगा, यातलं एक माय का लाल खडे होके दिखाओ मुझे कि मैं निस्वार्थ के लिए इस बाळू मामा के यहाँ आता हूँ, हर रोज आता हूँ. अरे भक्ताचे 3 प्रकार पडतात. आवडीचा परमार्थ आहे, सवडीचा परमार्थ आहे आणि नडीचा परमार्थ आहे. या 3 प्रकारामध्ये आपण कुठं बसतो बघा. काही असणारे भक्त नडीचा परमार्थ करतात. लागली नड, हाडला नारायण, गाढवाचं सुद्धा पाय धरता येईल.
कुणाचं बी धरलं त्याला काय आल्यावर काय गाढवाचंच काय असा प्रपंचामध्ये संसारामध्ये असा अडकलाय ना जाम असा जाम 4 कासऱ्यानं का दुमिरी कासऱ्यानं बांधली काय काय उगा येत नाहीत रे. आणि हा संत बाळूमामाचा अवतारच त्याच्यासाठी आहे. आमच्या माऊली असतील तुकोबराय असतील यांनी जो सांगितला मार्ग तो उद्धाराचा सांगितला. आता जो अभंग घेतला म्हणजे प्रमाण घेतलं उठा साधू संत अरे सगळं हरिपाठ असेल काकडा असेल सगळं त्यांनी सगळं जे सांगितलं ते फक्त आणि फक्त मुक्ती करता सांगितलं. पण आमच्या हयाती अरे गेल्यावरच ते बघू म्हणजे सगळेजण असा मध्यान्ह काळाचा विचार केलाय. फक्त आणि फक्त ह्या पोटाचाच विचार करतात. खावे प्यावे द्यावे बरे असावे. अरे पण मेल्यावर काय कुणीच विचार करत नाही. कुणीच हिथं उभा राहून एवढा पडपडतोय तो सुद्धा नाही. घरी गेल्यावर आमच्या बायका सुद्धा आमचं ऐकत नाही ते हो शोकांतिक आहे. आणि खरंच सांगायला तुम्हाला काय तुमच्या तरी ऐकते भाऊ मलाच हसताय. अरे आपल्यापेक्षा ते दारुडे बरे ते दारुड्याची निंदा कधीच करत नाही कधीच करत नाही. ते लय महान आहेत. शिवाजी महाराजांचा आमचा विषय होतो. अरे आपण नुसतं सांगतोय असणारे चांदे महाराज त्यांनी स्वतः अनुभव घेतलाय. अनुभव आले अंगे या जगात येत असे किंवा सांगत असे त्याने अनुभव घेतलाय. दारू पेल्यावर किती वाटुळ होतं. परपंचाचं होतं संसारात होतं पैशाचं होतं बायकाचं होतं पोराचं होतं घरदाराचं सगळ्याच वाटुळ होतं. इतका अनुभव असून ते पितात काय ते वेडे आहेत का म्हणून काय ते वेडे म्हणावे. ते वेडे नाही फक्त आणि फक्त त्यांची एक चूक त्यांना आयुष्यभर भाऊ आणि भोगावी लागते हो. पहिल्यांदा असं कोणाच्या तरी संगतीमुळे ती प्यायला लागले आणि त्याला कुणी आवरलं नाही. नव्हे नव्हे ती पितातच हे आईवडिलांना माहित नाही. ती असणाऱ्या पत्नीनं पण कधी विरोध केला नाही. मुलं असतील मोठी तरी विरोध केला नाही. आणि मग मनाचा मालक असणारं मन हे चंचल आहे वडाळ वडाळ जशा उभ्यात असणारा ते असणारा. म्हणून मला सांगायचंय काय त्यांची चूक नाही. त्यांना आता सवय लागली हो. आम्ही या ठिकाणी उभा राहून एक माझ्यासारखे मोठमोठे महाराज जरी इथं त्याला उघडून पाजलं तर काय फरक पडणार आहे. पहिले वळण इंद्रिया सकळ आता वळण पडलं ते जात नाही हो. आता काय करणार आहे. त्यांची पण चूक नाही. मला ह्या दारू पिणाऱ्याला नावच ठेवायची नाही कारण त्यांची चूक हा फक्त पुढच्या पिढीला आता 9 तरुण आहेत त्यांनी मात्र त्या व्यसनाकडे महान आहेत. त्या असणाऱ्या पत्नी सुद्धा आपल्या पतीची सेवा करतात. ते पती असतील आपण असेल सगळे जण या ठिकाणी याचक म्हणून आपले असणार अर्थभक्त अर्थार्थी भक्त ज्ञानी भक्त जिज्ञासू भक्त यामध्ये आपण अर्थभक्तामध्ये म्हणतो. आपल्या काहीतरी दुःख आहे वेदना आहे याने ते असणाऱ्या बाळूमामाच निवारण करतात. म्हणून या बाळूमामांकडे एवढा समाज मोठ्या संख्येनं गोळा होतो. आमच्या भगवान बापू शिवला तिथं होता. अतिशय थंडी होती बाबा. मी उभा पण राहिलो होतो. थंडीच सरपंचाला माहिती आहे आज भरपूर थंडी होती. माझ्या या संतांचे उपकार मला या ठिकाणी सेवा मिळाली. आता हे आपले गावचे मामा आहेत ना तेव्हा समोरच बसले बघा मामा ते तिथं म्हणले होते म्हणजे महाराज तुमचं नाही काय कीर्तन तिथं म्हणजे भगवंताची कृपा असणार त्या मामाचं असेल तर मग मिळेल सेवा. आणि योगायोगानं मामाने उपकार केला या ठिकाणी आपल्याच गावामध्ये तुमच्या समोर बोलण्याचे मामाने असणारी संधी दिली. त्या मामांचे असणारे अनेक उपकार आहेत. मला फक्त एकच अनुभव सांगायचा आहे. मामांचा मला अनुभव जो आला आमच्या असणाऱ्या पत्नीचा हात दुखत होता. हा इथून इतका दुखत होता की 1 वर्षभर जे आपल्या बायकोपाठ सगळ्यांना माहिती आहे 1 वर्षभर इतका दुखत होता की तो आता कसं सांगायचं ते शब्द सांगताच येत नाही इतका दुखत होता. इंचू चावतो ना इंचू चावल्यावर किती दुखतं. मनका दुखत असल्यावर किती दुखतं. खडा झाल्यावर किती दुखतं. अहो काय म्हणतात ते तसं ज्याचं दुखणं त्यालाच माहिती अशा पद्धतीनं त्यालाच माहिती. आणि ते दुखत असताना आम्ही आपला आपा आहेत बघा आजीनाथ आपा गिरणवाले त्यांच्याकडे मी आलो. मला सांगायचंय काय ऑपरेशन केलं पुण्याला जाऊन केलं 2 लाख घालवले. हात बरा झाला नाही. पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त दुखायला लागला. ते आपणकडे आलो सहज बोलणं होतं. तिथं वाड्यावरची एक जीप जाणार होती. आपले दिना काका त्यांच्या पण उत्तम नरसाळे त्यांची पण जीप जाणार होती. आणि ह्या सगळ्याच तुम्हाला माहित आहे. आपले बापू समोर बसले शिवाजी महाराज आहेत आमचे सगळ्यांना माहित आहे की ते आपण त्या उंदरगावला जात होतो. अहो पहिल्याच वारीमध्ये फरक पडला. एवढं करून सुद्धा मला काय सांगायचंय की हा जो फरक आहे हा जो चमत्कार आहे हा बाळूमामाचा आहे. आणि म्हणून
करता आपला त्यांच्यावर विश्वास बसतो. असेही संत आपल्याला आज गरज आहे. त्यांचं माध्यम इतर संतांसारखंच आहे, परंतु नडल्या आलेल्यांना ज्याचं असणारी काहीतरी दुःख आहे आणि त्या दुःखाचं निवारण करण्याकरता आमचे संत बाळूमामा अवतरले. ते आपल्या घरापर्यंत, दारात असणाऱ्या रानापर्यंत, शेतापर्यंत आलेले आहेत. अशा ह्या संत बाळूमामांचे उपकार आपल्यावरती आहेत म्हणून करता आपण या ठिकाणी येतो. असो, माझं या ठिकाणीच हे बोलणं थांबवतो. ह्या असणाऱ्या पांडुरंगाची कृपा आपल्यावर झाली, हा देह मिळाला, त्या असणाऱ्या पांडुरंगाचं एकदा प्रेमानं भजन करूया. उपकार सांगायचा माझा 1 मिनिटाचाच फक्त अनुभव आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, त्याला कळतं, त्याचं महत्त्व कळतं. आपण अनेक ठिकाणी फिरतो आणि एखाद्या देवळात आपल्याला गुण येतो, त्यावेळेस आपल्या त्याच्यावरती पक्का विश्वास बसतो. आणि पक्का विश्वास बसण्याकरता काहीतरी झालं पाहिजे. नाहीतरी कसं म्हणाय ना की ताक फळल्याशिवाय दूध फुकून पित नाही, तोंड आपलं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. काहीतरी आपल्याला त्रास अनुभव असल्याशिवाय घेतल्याशिवाय देवाचं महत्त्व कळत नाही. मी म्हणजे थोडक्यात 1 मिनिटामध्ये सांगतो. पत्नीला तर अनुभव आला. माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये असे जवळजवळ 7-8 लहान सुपारी असते का सकाळच्या टायमाची, तसले एक 7-8-10 असे फुटकुळ्या म्हणजे फोड आले असे म्हणजे, आणि ते काही केल्यानं ते बरं होईना. चमत्कार असा आहे की आम्ही मोठमोठ्या डॉक्टरकडे जाणार होता, आता कुठं जावं हा प्रश्न होता. परंतु असणारा बाळूमामाचा भंडाराच लावला. सकाळ पाहिलं, सगळं निघून गेलं. माझ्या जीवनामध्ये दुसऱ्याचं जाऊ द्या, मी स्वतःच सांगतो, रात्रीची 2 वाजले असतील, मी पोटात तिथं दुखायला लागल्यानंतर तो त्रास मला अगोदर झालता एकदा, त्यामुळं अनुभव होता, त्यामुळं वाटलं की आपल्याला हा मुतखड्याचा त्रास चालू झाला. अहो 5 मिनटं 2 मिनटं इतका त्रास झाला की असं सुद्धा हलता येत नाही, तसं सुद्धा हलता येत नाही. आता मी सांगायची गरज नाही, ज्यांना हा खड्याचा त्रास झाला असेल त्यांना हा अनुभव असेल. काय करावं, बेचैनी होती, जगावं मरावं का काय करावं काहीच कळत नाही. जशा प्रसूतीच्या वेदना स्त्रीला होतात त्यापेक्षा भयंकर वेदना होत्या. मी फक्त देवाऱ्यासमोर गेलो, बाळूमामाचा भंडारा लावला, बाळूमामा नुसतं पाया पडलो, 1 सेकंदात हाई असं झालं. त्यामुळे बाळूमामावर आपला विश्वास आहे. बाळूमामा हे संत आहेत आणि ते संत तुम्हा आम्हांचं असणारं दुःख दूर करण्याकरता हे या ठिकाणी अवतरित झालेले आहेत. असो, अशा या संतांचं महत्त्व तुम्हाला सर्वांना माहीत आहे. एकदा त्या संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 जय विठाल जय विठाल हा भोले असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.